पालकांचं ते मत आहे, जेव्हा ऑफलाईन होतं तेव्हा कुठलाच पेपर त्या ठिकाणी फुटत नव्हता, भ्रष्टाचार होत नव्हता, पर्सेंटाईल मनाला वाटेल तसं वाढवलं जात नव्हतं. ऑनलाईन गेल्यापासूनच याच्यात भ्रष्टाचार सुरू झालाय. फक्त नेत्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या घर भरायच्या कार्यक्रमातून म्हणजे भ्रष्टाचाराच्या कार्यक्रमातून हे आम्ही याच्या पुढे खपून घेणार नाही. हे पिवळे पिवळे केलेले जे काही नावं आहेत सगळे हे संशय घेणारी मुलं आहेत. सीईटी मध्ये जो घोळ झालेला आहे तो 100% झालेला आहे. त्याच्यामध्ये जो घोळ झालेला आहे, एक तर टेंडर घेण्यामध्ये घोळ झालेला आहे आणि तिथं असणारा जो सगळा डेटा आहे त्या डेटाचा वापर करून मुलांच्या पालकांच्या नंबरवर फोन करून एक वेगळ्या कॉल सेंटरच्या माध्यमातून वेगळा धंदा सुद्धा त्या ठिकाणी सुरू केला गेला आहे असं आमचं ठाम मत आहे. पुढे त्यामुळे हे सगळे पुरावे हे आम्ही MSCETला त्या ठिकाणी देणार आहोत, मुख्यमंत्री साहेबांना देणार आहोत. बिहार सरकारने त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमातून हे प्रधानमंत्री साहेबांना दिलंच आहे, तर त्यांना सुद्धा आम्ही ईमेल पाठवणारच आहोत. कारण का त्यांची एक रील फार फेमस झाली होती की मैं किसी को भी नहीं छोडूंगा, बच्चों का मैं ख्याल रखता हूं. चांगली गोष्ट आहे, फक्त रील पुरतं ते होतं का? महाराष्ट्रामध्ये तुमचे जे सरकार आहे आणि तुमच्या या सरकारमध्ये अशा पद्धतीने जो भ्रष्टाचार केला जातो आणि तो भ्रष्टाचार केल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य जे आज अडचणीत आलेलं आहे त्या बाबतीत तुम्ही काय करणार आहात हा प्रमुख प्रश्न आहे. त्यामुळे रील पुरतं तुम्ही बोलता का खरंच कृतीतून त्या ठिकाणी तुम्ही बोलणार आहात हे आम्ही बघणार आहोत. आणि काँग्रेसच्या माध्यमातून हा मुद्दा आम्ही राहुल गांधीजींना सुद्धा त्या ठिकाणी देणार आहोत. ते सुद्धा पार्लमेंटमध्ये ते मुद्दे घेतील नाही घेतील हे मला सांगता येणार नाही, पण शेवटी प्रयत्न करणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि पुढच्या काही दिवसांमध्ये MPSCचा मुद्दा, त्याच्याचबरोबर CETचा हा मुद्दा आणि शिक्षणाचे इतर मुद्दे ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातो, पेपर फुटले जातात, या सगळ्यांसाठी आम्ही एक खूप मोठं आंदोलन नाही तर मोर्चा हे पुण्यामध्ये त्या ठिकाणी घेणार आहोत. त्यामुळे काही विद्यार्थी संघटनेशी आमचं बोलणं झालेलं आहे. आमच्या अध्यक्षांशी सुद्धा चर्चा झाल्यानंतर शशिकांत शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे विद्यार्थ्यांचा कुठलाही मुद्दा असला तरी त्यामध्ये आपला पक्ष हा 100% त्या ठिकाणी उतरणार म्हणजे उतरणार. त्यामुळे आमचा पक्ष राजकीय हितातून नाही पण फक्त सामाजिक विचारातून त्या मोठ्या मोर्चामध्ये उपस्थित राहणार, सहभाग घेणार, पाठिंबा देणार. त्याच्याचबरोबर काँग्रेसला आम्ही विनंती करू, उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला आम्ही विनंती करू, इतरही बाकी मित्र पक्षाला, जानकर साहेबांचा पक्ष आहे, भाई जयंत पाटील साहेबांचा पक्ष आहे, इतरही पक्षाला विनंती करू. आणि जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत जे स्वतःच्या आउटफिटच्या माध्यमातून सामाजिक दृष्टिकोनातून युवांच्या बाबतीत लढतात, ज्याच्यामध्ये अभिजित भाऊ दिपके आहेत, त्यांनाही आम्ही त्या ठिकाणी विनंती करू. कारण का हा लढा का एका पक्षाचा नाही, हा लढा सगळ्यांचा आहे. कारण का दुर्दैव असं की दरवर्षी 10 लाख विद्यार्थी याच्यासाठी बसतात आणि याच्यामध्ये जर भ्रष्टाचार होत असेल तो आम्ही कधीही खपून घेणार नाही. आणि प्रमुख मागणी जी आमची आहे, जी MPSC मध्ये सुद्धा आहे, आम्हाला ऑनलाईन परीक्षा नको. आमच्या CETच्या परीक्षा हे 7 वर्षापूर्वीपर्यंत या ऑफलाईन OMRच्या माध्यमातून घेतल्या जात होत्या. शिक्षकांचं तेच मत आहे, विद्यार्थ्यांचं तेच मत आहे, पालकांचं ते मत आहे. जेव्हा ऑफलाईन होतं तेव्हा कुठलाच पेपर त्या ठिकाणी फुटत नव्हता, भ्रष्टाचार होत नव्हता, पर्सेंटाईल मनाला वाटेल तसं वाढवलं जात नव्हतं. ऑनलाईन गेल्यापासूनच याच्यात भ्रष्टाचार सुरू झालाय आणि याच्यात त्या ठिकाणी काळबेरं सुरू झालेलं आहे. त्यामुळे आमची ही मागणी असणार आहे आणि ती मागणी आम्ही जे MSCETचे प्रमुख आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी करू. आणि जर या सगळ्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मग मोर्चा काढल्याशिवाय आमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय त्या ठिकाणी नाही. त्यामुळे गरिबांचं, सामान्य लोकांचं भवितव्य हे नीट राहावं आणि त्यांच्या मुलामुलींना चांगली संधी मिळावी. आणि पैसा असेल तरच तुमच्या मुलाला चांगलं पर्सेंटाईल मिळेल. पैसा असेल तो जर तुम्ही खर्चायला तयार असेल तरच तुमचा मुलगा नाही तर मुलगी अधिकारी होऊ शकेल. पैसा असेल तर नीटमध्ये चांगले मार्क मिळतील. पैसा असेल तर तुमचा मुलगा इंजिनियर बनू शकतो. हे जे काय आता नवीन गोष्ट सुरू झालेली आहे फक्त नेत्यांच्या
आणि अधिकाऱ्यांच्या घर भरायच्या कार्यक्रमातून म्हणजे भ्रष्टाचाराच्या कार्यक्रमातून हे आम्ही याच्या पुढे खपून घेणार नाही आणि लोकही या बाबतीत काही खपून घेणार नाही असा आम्हा सगळ्यांना त्याच्यामध्ये विश्वास आहे. खरं तर तब्येत डाऊन असताना सुद्धा आज हा मुद्दा मांडणं आणि भूमिका की पुढच्या काही दिवसात एक फार मोठा मोर्चा पुण्यामध्ये आम्ही सर्वजण मिळून विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना सुद्धा आम्ही विनंती करतो की हे काही ठराविकच आकडे आम्ही तुम्हाला दिलेत असं समजू नका. हे पिवळे पिवळे केलेले जे काही नावं आहेत सगळे हे संशय घेणारी मुलं आहेत. म्हणजे ह्यांना जे पिवळं केलंय म्हणजे ऑलमोस्ट याच्यामध्ये करीबन 45 ते 50% विद्यार्थ्यांमध्ये पर्सेंटाईल हे वाढून दिलेलं आहे. त्यामुळे तुमचा मुलगा तुमची मुलगी घरी बसून क्लासेस करून कष्ट करून तुमच्या कष्टाचा पैसा हा त्या क्लासेसला देऊन त्यांना जेवढे मार्क्स मिळाले श्रीमंताचं पोरग पैसे देऊन तुमच्या पोरापोरीपेक्षा चांगल्या कॉलेजमध्ये फक्त पैसा होता आणि खर्च केला आणि भ्रष्टाचारामध्ये सहभाग घेतला म्हणून चांगल्या कॉलेजमध्ये श्रीमंताची पोरं शिकतायत आणि गरिबाची सामान्य मध्यमवर्गीयाची पोरं ही मात्र त्या ठिकाणी सेकंड क्लास नाही तर थर्ड क्लास कॉलेजमध्ये त्या ठिकाणी शिकत आहेत. हे मात्र दुर्दैवी आहे आणि मुलं जे होतकरू आहेत पण फक्त पैसा हा मात्र त्यांच्या पालकांकडे नाही म्हणून तो त्यांच्यावर जो अन्याय होतो तो आम्ही याच्या पुढे होऊन देणार नाही.